नमस्कार. बटाटा वडा म्हटला ना की तो सगळ्यांचा फेवरेट. अगदी महाराष्ट्रातच नाही तर जगभरात तो फेमस आहे. सोबत ही उसळीची जोड मिळाली ना तर त्याची चव दुप्पट होते. तेच आज आपण करणार आहोत, वडा उसळ. सर्वात आधी आपण बटाट्याची भाजी करून घेऊया. ज्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या 2 आणि 1 इंच आलं घेतलंय. ते असं ठेचून घेतलंय आणि त्याची आपण फोडणी करायची. कढई तापली की त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आणि फोडणीसाठी उडदाची डाळ, राई, जिरं, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, हिंग आणि आपण जे क्रश केलंय ना मिरची आणि आलं ते व्यवस्थित परतून घ्यायचे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय आणि त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि ती तेलावर छान परतून घ्यायची. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं एकजीव करून त्याला गार करून घ्यायचं. हे मिश्रण आता गार झालंय. त्याच्यामध्ये मी इथे 3 उकडलेले बटाटे सोलून घेतलेत आणि कोथिंबीरही चिरून घेतली आहे. ते आपण असे हातानेच क्रश करून घालायचे म्हणजे ते अगदी स्मॅशही होत नाही आणि त्याच्या बारीक फोडीही होत नाहीत. सगळं एकत्र करायचं आहे आणि मग आपल्याला हव्या त्या साईजचे गोल चपटे तुम्हाला जसे हवे तसे गोळे करून घ्यायचेत. सगळ्या मिश्रणाचे इथे गोळे करून झालेत. आता आवरणासाठी 2 चमचे बेसन, 1 चमचा तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ, पाव चमचा लाल तिखट आणि अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे. ओवा इथे 1 चमचा हातावर क्रश करून घातला आणि थोडं थोडं पाणी घालून त्याचं एक बॅटर करून घ्यायचं आहे. बॅटर रेस्ट होते तोपर्यंत आपण उसळ करूया. मी इथे पांढरे वाटाणे रात्रीच भिजत घातलेले होते साधारण 7 ते 8 तासांसाठी. कुकरमध्ये 2 चमचे तेल घातले, 1 चमचा मोहरी आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातली आहेत. पाव चमचा हिंग आणि एक बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा परतला की एक बारीक चिरलेला टोमॅटोही घालायचा आहे. आता आपण सुके मसाले घालूया. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मालवणी मसाला, चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद. थोडीशी आपण त्यामध्ये पाणी घालूया म्हणजे मसाले जळणार नाहीत. मसाले छान परतले की त्यावर हे जे भिजवलेले वाटाणे आहेत ना ते घालूया आणि ते छान परतून घेऊया. हे आहे वाटण, आपलं मालवणी वाटण, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कसं करायचं. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घेतली आणि ती सुद्धा वाटणामध्ये ॲड केली आहे. गरम पाणी घालायचं आणि कुकरला ह्याच्या छान 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपण वडे करायला घेऊया. मी इथे तेल तापत ठेवलं आहे. गरमागरम 1 चमचा तेल बेसनच्या बॅटरमध्ये घालायचं आहे आणि वडे व्यवस्थित घोळवून त्याला फ्राय करून घेऊया. असेच आपण सगळे वडे इथे फ्राय करून घेतलेत आणि मस्त कुरकुरीत होतात हे वडे. हे गरमागरम वडे कुणाला खायला आवडणार नाहीत सांगा बरं. पण एकदा उसळ आणि वडे अशी ही जी कॉम्बिनेशन आहे ना ती करून बघा. मी इथे सगळं तयार करून घेतले आणि तुम्हाला दाखवते असेंबल कसे करायचे. वडा ठेवायचा, वरून उसळ घालायची, कांदा घालायचा, लिंबू पिळायचं आणि एन्जॉय करायचं. नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. एन्जॉय.